चल आणि हे आहे शून्य मशागत तंत्रज्ञान. याला 3 वर्ष झाली. मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहत होतो. व्हिडिओ पाहता पाहता एस आर टी आलं आणि त्याच्या खाली शून्य मशागत पाहिलं. बरेच वेळा ना त्याला कानागाड केलं पाहायचं, पण नंतर विचार केला व्हिडिओ पाहू. त्यावेळेस गुलाबराव खडांगळे यांचं यूट्यूबवर भाषण होतं, ते पाहिलं मी शून्य मशागतीचं आणि मला खूप आवडलं ते. त्यावेळेस मी 4.5 फुटाची बेड पाडून तंबाटी लावली होती आणि ही मशागत यांची ऐकल्यावर ती माप कंप्लीट झालं. तंबाटी निघाल्यानंतर आम्ही काकडी लावली. काकडीनंतर मका लावली. दुसऱ्या वर्षी परत सोयाबीन लावली. सोयाबीन नंतर परत काकडी केली. काकडीनंतर परत मका केली आणि आता मका झाली परत तंबाटी. हे 8वं पीक आहे. आता त्याच्यात काकडी लावून राहिलो. तंबाट्याचा फुटवा पहा. तंबाटी पूर्ण संपेल होती, पण तंबाटी पूर्ण फुटवा केला. गाडनोळांची संख्या खूप वाढली. तंबाट्याची सोट पहा किती जबरदस्त टाकेली. फुटवा केला आहे हा. झाडं पूर्ण संपेल, झाडं परत फुटवा केला. एकदम भारी. चंद्रशेखर भानसावळे दादा यांचं हे तंत्रज्ञान खूप आवडलं, ते आम्ही चालू केलं. मशागत करायचं काही काम नाही, कोणाच्या हातपाय पडायचं काही काम नाही. ट्रॅक्टर वावरात येईन, मग आपण नांगरून मग पेरू असं म्हणायचं काम नाही. आपल्या मनाला वाटलं, ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस लगेच लागवडीला सुरुवात करायची, कोणाची वाट पाहायची नाही. त्याच्यामुळं आपला वेळ वाया जात नाही, पैसा वाया जात नाही आणि जमिनीची धूपसुद्धा होत नाही. धूप न झाल्यामुळं जमिनीतलं कार्बन वाढल्यामुळं उत्पन्न चांगल्या प्रतीचं निघतं. आम्ही आता काकडी लावून राहिलो. काकडीची लागवड चालू आहे. पूर्ण लाईत आलो. हे शेत 3 वर्षापासून नांगरेल नाही आणि याच्यात हे 8वं पीक चालू आहे. 7वं उभं आहे. 8वीची लागवड केली. कोणाची वाट पाहायचं काम नाही, लगेच लागवड केली. आले तंबाट्याला भाव तर जरूर येत. तंबाटे नाही तर हे कट करून टाकू बुडापासून आणि काकडी चालू होईल. अशी शेती उत्तम आहे. ह्या शरीराला तंबाटे नव्हते, काकडी लावून राहिली. तिकडे तणनाशक मारेल, ग्लायपोसेट मारेल, तरी याच्यात पहा गांडूळाची संख्या भरपूर आहे. गांडूळ खूप याच्यात. बारीक आहे पण गांडूळ आहे. भरपूर संख्या आहे याच्यात गांडूळाची. लोक म्हणतात तणनाशक मारलो जीवजंतू मरून जात्या, पण आम्हाला काय 3 वर्षापासून तसा अनुभव आला नाही. उलटी गांडूळ आली, जास्त झाली.